सुदानहून आलेल्या विद्यार्थ्याकडून 10वीत शिकणाऱ्या 2 विद्यार्थ्यांचा धर्मांतर करण्याचा प्रयत्न। छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौक पोलिसांनी 2 जणांना ठोकल्यात बेड्या। यात 2 परदेशी नागरिकांचा समावेश। राज्यात 37 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। कोरोनाबाधितांची संख्या 194 वर। जेन 1 व्हेरिएंटच्या 10 रुग्णांवर उपचार सुरू, तर मुंबईत 88 नवे कोरोना रुग्ण। नागपुरात 60 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण। याआधी 9 जणांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले। नागपूर महानगरपालिका आरोग्य केंद्रात लवकरच कोरोना चाचणी सुरू होणार। पुण्यात आतापर्यंत आढळले जेन 1चे 3 रुग्ण। जिनोम सिक्वेन्सिंग मधून माहिती समोर। एअर इंड सेलिब्रेशनसाठी मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी। पर्यटकांच्या ओघामुळे स्थानिक व्यावसायिक सुखावले। नवीन वर्षात पुणे मेट्रोकडून नागरिकांना नवं गिफ्ट मिळणार। पुणे मेट्रोला मिळणार प्रतिसाद पाहून फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, तर सर्वसामान्य पुणेकरांना होणार त्याचा फायदा। पुणे महानगरपालिकेची शासकीय कार्यालयांना तंबी। शासकीय कार्यालयांनी पाणीपट्टी थकवल्यानं पालिकेनं धाडली नोटीस। 31 जानेवारीपर्यंत पाणीपट्टी भरा, अन्यथा पाणी पुरवठा आता बंद करणार असल्याचा निर्णय। कोयना धरणातून 1150 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाच्या पाण्याची मागणी। नाशिकच्या गिरणा धरणावरील पांझर दावा कालव्याच्या आवर्तनाला मंजुरी। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बहुप्रतीक्षित अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचं गिरीश महाजनांच्या हस्ते लोकार्पण होणार। नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात अल्पसा पाणीसाठा। शहराला पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागणार। गावबंदी नसतानाही भाजप आमदाराला मराठा तरुणांनी रोखलेलं आहे। नांदेडच्या कामठा गावात आमदार राम पाटील येत असतानाच मराठा तरुण आक्रमक झाले। ईस्टी बँक पॅनलमध्ये शिंदेंच्या बंडाचा पॅटर्न। बँक कारभाराविरोधामध्ये सदावर्ते विरोधात गेलेले 14 संचालक 27 दिवसानंतर मुंबईत। सारथी बार्टी महाज्योती फेलोशिप परीक्षेच्या गोंधळाची दखल। पुणे विद्यापीठाकडून फेलोशिपचा पेपर अखेर रद्द। मालेगावातील तत्कालीन आयुक्त भालचंद्र गोसावी यांचा निरोप समारंभ। कार्यक्रमापूर्वी राष्ट्रवादीने काळे झेंडे दाखवत दर्शवला निषेध। अमरावतीत आदिवासी कोळी समाज आक्रमक। विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीवर चढत आंदोलन। यवतमाळच्या पांढरकवडा येथील मैकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्याच्या विरोधात नागरिक आक्रमक। धुळे महानगरपालिकेच्या प्रशासकपदी जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नियुक्ती करा, शरद पवार गटाची मागणी। जळगावात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा। परिषदेसमोर भजन कीर्तन म्हणत आंदोलकांचा ठिय्या। जळगावात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा। आंदोलन करत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं भजन। जळगावमधील जिल्हा परिषदेत पेन्शन अदालतचं आयोजन। जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी सेवा संघाच्या वतीनं निवृत्त कर्मचाऱ्यांनी मांडल्यात वेगवेगळ्या समस्या। राज्यात सुमारे 26 लाख गायी म्हशींमध्ये वंध्यत्व आहे। वंध्यत्व निवारण कार्यक्रम राबवून दूध उत्पादकता वाढवण्याचा सरकारचा निर्णय। ग्राहकांना मुद्रांक शुल्क आणि दंडात सवलत मिळणार। राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्क अभय योजना जाहीर। माढाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळाकडून नव्या वर्षात 1150 घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय। सोडतीसाठी जानेवारीत जाहिरात प्रसिद्ध केली जाणार। महानगरपालिकेची धडक मोहीम। कर थकवल्यानं नागपूरमधील 463 मालमत्ता जप्त करण्यात आल्या। वर्ध्याच्या सेलूमधील सिंदी रेल्वे शहराला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी। लोकप्रतिनिधींना निवेदन देणार। नंदुरबारच्या नेत्रंग शेवाडी मार्गाची दुरावस्था। महामार्गावर दररोज छोटे मोठे अपघात। पुण्यात 31 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान ढगाळ वातावरण। धुक्यासह गारठा वाढण्याची शक्यता। गोंदिया जिल्ह्यात थंडीचा कडाका अजूनही कायम। गरम कपडे खरेदीसाठी नागरिकांची दुकानावर गर्दी। नाशिकमध्ये मध्यरात्री चांदवड ते मनमाड रोडवर वाहन अडवून लुटमार करण्याच्या घटनेत वाढ। पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या। समृद्धी महामार्गावर वाशिम इथं कारचा भीषण अपघात। 7 जण गंभीर जखमी। गोंदियाच्या तिरोडामध्ये 4 चाकीचा भीषण अपघात। तिघांचा जागीच मृत्यू। 5 ते 6 प्रवासी जखमी। गोंदियातील सालेकसा तालुक्यात चोरी करणाऱ्या चोरट्याला 12 तासात ठोकल्यात बेड्या। लातूरच्या औसा तालुक्यात ऊसतोड कामगार महिलेचा मृत्यू। पाय घसरून विहिरीत पडल्यानं मृत्यू झाल्याची माहिती। धुळ्यात भुईमुगाच्याच निंदणीला सुरुवात। भुईमुग जोमात असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा। नंदुरबारमध्ये कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांसमोर नवीन संकट। कापसाच्या वजनात घट होण्याची शेतकऱ्यांना भीती। नंदुरबारमध्ये बालकाला रुग्णालयात दाखल करून दाम्पत्यानं काढलाय पळ आणि
खाटतोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. धुळ्याच्या शिरपूरमध्ये ईव्हीएम मशीन जनजागृती अभियान सुरू. ईव्हीएम जनजागृती मोहीम पथकाकडून तहसील कार्यालयात प्रात्यक्षिक. नंदुरबारच्या सारंगखेडा यात्रेत 178 घोड्यांच्या विक्रीतून 63 लाखांचा नफा झालाय आणि यावर्षी विक्रमी उलाढाल होणार असल्याचा अंदाज आहे. साताराच्या पाटणमध्ये अयोध्या अक्षदा कलशांची दर्शन मिरवणूक. पाटण तालुक्यातील घराघरात अक्षदा पोहोचवण्याचा उपक्रम. वाशिमच्या मोळुरपीरमध्ये भाईजी महाराजांचा 149वा यात्रा उत्सव जोरात साजरा झालाय. महोत्सवानिमित्त भाविकांसाठी 55 क्विंटलचा महाप्रसाद तयार करण्यात आला.